शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। पंढरीनाथ भगवान की जय। शिरोमणी सावत महाराज की जय। जोरदार टाळ्या वाजवायच्या। खऱ्या अर्थाने हा पुरस्कार या ठिकाणी अतिशय आनंदाने साहेबांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। धन्यवाद। यानंतर खऱ्या अर्थानं आज मी आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं हरिभक्ती परायण प्रभू महाराज माळी यांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं, प्रास्ताविक व्यक्त करावं। मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगला येतो हरिही। भगवान पंढरीश परमात्म्याच्या महान अस्तित्वानं पुलकित झालेल्या कुळउद्धारक संत शिरोमणी सावता महाराज यांच्या कर्मानं यांच्या समाधीस्थळानं पावन झालेली तीर्थक्षेत्र अरण नगरी महाराजांच्या पवित्र स्नानांना विनम्र अभिवादन करून आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। महाराष्ट्राची जेव्हा इतिहासात ओळख विचारली जाते तेव्हा ती ओळख संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। पण दुसरा एक विचार या महाराष्ट्रात तसाच पुढे आला, उत्तरेत गेलं की तिकडे देवभूमी म्हणून त्या प्रांताला ओळखलं जातं। पण महाराष्ट्रामध्ये देवभूमी पांडुरंग परमात्म्याच्या रूपानं आहे आणि संत भूमी ही संतांच्या रूपानं आहे। असा वेगळा आगळा विशेष महिमा या महाराष्ट्राच्या भूमीचा आहे। याच भूमीमध्ये काम करताना सोलापूर जिल्ह्यामध्ये संतांची सेवा व्हावी, देवाची सेवा व्हावी या उद्देशानं देवाभाऊंनी ज्यांना पाठवलं ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि आरणचे विकास रत्न श्री माननीय जयाभाऊ भाऊंना पाठवलं। हे देवाभाऊंनी पाठवलं जिल्ह्यामध्ये। सांगितलं पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा तिथं आहे, संतांची भूमी चोखोबार आहे तिथं आहे, संत सावता महाराज तिथं आहेत, नामदेव महाराज तिथं आहेत। या महाराष्ट्रात कुठेही एवढी मांदियाळी नाही। मेळविली मांदी वैष्णवांची, अशी वैष्णवांची मांदियाळी या भूमीत आहात। आणि या भूमीमध्ये आपण या ठिकाणी 2023 रोजी 4 ऑगस्टला कार्यक्रम घेतला। तत्कालीन उपमुख्यमंत्री या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं, बोलवलं गेलं, सर्वच मंडळी त्या ठिकाणी मंचावर उपस्थित होती। त्यावेळेला सांगितलं या तीर्थक्षेत्राला अवर्ग देऊ आणि या तीर्थक्षेत्राला 100 कोटी राखीव निधी देऊ। तोही शब्द त्यांनी पाळला, निधीचा शब्द पाळला, अवर्गाचा शब्द पाळला। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, ज्यांचे पाऊले वंदावी असं व्यक्तिमत्व आपल्याला प्राप्त झालं। हे काम प्रगतीपथावर होत असताना 2020 ला आदरणीय सावता महाराजांचे वंशज सावता महाराज वसेकर यांनी संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली। 2-3 वर्षाचा प्रदीर्घ कार्यकाळ गेली सातत्यानं अनेक वर्ष या प्रश्नांच्या विकासासाठी, तीर्थक्षेत्र आरणच्या विकासासाठी अहोरात्र महाराष्ट्रभर प्रवास होत असतो। या प्रवासामध्ये खूप काही चांगले अनुभव येतात, भक्त परिवार भेटत असतो, वारकरी भाविक भेटत असतात। हे ज्या वेळेला आम्ही गावागावात कीर्तनाला जातो त्यावेळेला तिथल्या वारकऱ्यांची ही भावना असते, बरं झालं देवाभाऊंनी तीर्थक्षेत्राचा आरणला विकासाची सुरुवात केली, ही वारकऱ्यांची भावना आहे। असं एवढं सगळं करत असताना वारकरी संप्रदायाचा आनंद वाटतोय की संतांच्या प्रत्येक तीर्थक्षेत्र अविकसित होतं। या तीर्थक्षेत्राला गती देण्यासाठी सातत्यानं ज्यांचा पाठपुरावा असतो, सातत्याने जी या कामाला मदत करत असतात, अशा सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। भाऊ, खूप उशीर झाला, 2-3 तास झालं लोक असल्या कडाक्याच्या उन्हामध्ये आपली प्रतीक्षा करत आहेत, तरी देखील कुणीही आपल्या जागा सोडलेली नाही। या प्रत्येकाला वाटतंय इथला विकास झाला पाहिजे, इथलं नंदनवन झालं पाहिजे, संतांची भूमी आहे, शेत लावू बागायत अशा स्वरूपाचं ज्यांचं ब्रीदवाक्य आहे, अशा संतांच्या भूमीचा विकास झाला पाहिजे। आणि अशी सर्व जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर माननीय देवाभाऊंनी टाकली ते आदरणीय जयाभाऊ यांचं मी मनापासून स्वागत करतो।
की निधी कमी पडू दिला जाणार नाही. मंत्रिमंडळाची बैठक असू द्या, अधिकाऱ्यांची बैठक असू द्या, विकासाचा आराखडा असू द्या, हा सगळा अत्यंत बारकाईनं आणि अत्यंत स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून प्रामाणिकपणे जे काम करतायत. भाऊ, तुम्ही जर या विकासासाठी हात घातलाय, पंढरपूरचा विकास या ठिकाणी होतोय, पण 3-4 दिवस झालं, मला वाटतं 8 दिवस झालं, 89 कोटीची मंत्रिमंडळाची मंजुरी देखील भाऊ आपल्या माध्यमातून या ठिकाणी झाली. यामध्ये सगळ्यांचं योगदान आहे, कुणाचं योगदान नाकारता येणार नाही. पण खऱ्या अर्थानं ज्यांच्या खांद्यावर धुरा ज्यांनी दिली आणि मंत्रालयातनं मुंबईमधून सांगितलं देवाभाऊंनी, जयाभाऊ मी तुम्हाला पाठवतोय, पण मी याच्यासाठी पाठवतोय, तुमच्या खांद्यावर आरणची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी भाऊ समर्थपणे पार पाडत आहेत. मी मनापासून त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. या भक्त परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी, या भक्ती परिवाराला संबोधित करण्यासाठी या सर्व भक्त परिवारांनी ठरवलं की आपल्याला पुरस्कार द्यायचा आहे. पुरस्कार कुणाला द्यावा, त्या पुरस्काराची उंची काय, त्या पुरस्काराचं नाव काय, एवढं सगळं अत्यंत समर्पकपणे या परिवारानं आम्हाला सुचवलं. आणि वारकरी संप्रदायामध्ये संत शिरोमणी सावता महाराज यांची 775वा जन्मोत्सव यावर्षी चालू होतोय. त्याचंही यादीमध्ये नाव आदरणीय कदम माऊलीने घेतलं आणि महाराष्ट्रभर सावता महाराजांच्या विचाराचा जागर व्हावा यासाठी प्रत्येक कार्यक्रमात ते सगळ्यांना आमंत्रित करत असतात. त्यांना देखील हा पुरस्कार देण्याचं संस्थेनं ठरवला. तदनंतर कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अत्यंत दुर्मिळ भागातून काम करत अत्यंत विनयशील स्वभाव ज्यांच्या आयुष्यामध्ये, ज्यांच्या वागण्यामध्ये असतो, विनय ही ज्याची संपत्ती असते, असे आदरणीय सुनीलजी खिलारी साहेब, आपल्याला सन्मान करताना आम्हाला खूप आनंद होतोय. तुम्ही दिलेलं योगदान महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही. तुम्हालाही या ठिकाणी तुमचंही या निमित्तानं स्वागत करतो. आणि विशेष महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातून ही आलेली मंडळी आहेत, ही एका गावातली नाहीत, एका तालुक्यातली नाहीत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातील जबाबदार आणि महत्वाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या सर्व मंडळींचं, महाराज मंडळींचं, भाविकांचं या उपस्थितीबद्दल मी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.